पाकिस्तानला दोन ठिकाणी लढावं लागतंय। पाकच्या गॅस फील्डवरती हल्ला केलाय बलुचिस्तान मधल्या फ्रीडम फायटर्सनं आणि आता खरी जी कसोटी लागेल पाकिस्तानची ती हीच आहे। स्वतःच्या आतमध्ये जे पेरलं ते उगवतंय। बलुचिस्तान फ्रीडम फायटर कडून पाकिस्तानवर जबरदस्त अशा प्रकारचा हल्ला करण्यात आलेला आहे। त्यांना सुद्धा वाटतं हीच ती वेळ, हाच तो क्षण। पाकच्या गॅस फील्डवर हल्ला करण्यात आला आहे, त्यामुळे डेरा बुकटीमध्ये पाकच्या गॅस फील्डवर हल्ला करण्यात आला आहे। हा हल्ला म्हणजे एक प्रकारे जे इंधन आहे पूर्ण ते इंधन तुटू शकतं। दोन्हीकडून कोंडी झाली, अंतर्गत सुद्धा लढावं लागतंय आणि दुसऱ्या बाजूला भारतासोबत सुद्धा लढावं लागतंय। अजून एक फ्रंट ओपन व्हायचा आहे, कदाचित अफगाणिस्तानमध्ये तो ओपन होऊ शकतो। विशाल, तिन्ही चारी बाजूने पाकिस्तानला घेरलं जातंय। पाकिस्तानने जो दहशतवाद पोचला, जो विस्तारवाद समोर ठेवून बलुचिस्तान त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यामध्ये तिथे असणाऱ्या लोकांवरती त्यांनी अन्याय केला। या नुसता अन्यायच नाही तर अनेक लोकांना मारण्यात देखील आलं। त्याचं उत्तर बलूच फ्रंट जे आहे ते देताना आपण बघतोय। मुळात बलुचिस्तानने आपण देखील काल बघितलं होतं की आजच्याच दिवसामध्ये त्यांनी त्या पाकिस्तानच्या विशेष सैन्य दलाच्या एका ट्रूपवरती हल्ला करत 15 सैनिकांचा त्या ठिकाणी बळी घेतलेला होता। त्याच्यामुळे बलुचिस्तान हे शांत बसणार नाहीये। बलुचिस्तानने बलूच मधला काही भाग देखील ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर आता बलुचिस्तान आपण ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा पार पडला तेव्हा बलुचिस्तान मधल्या नागरिकांनी जल्लोष केला होता, सेलिब्रेशन केलं होतं आणि बलुचिस्तानच्या नागरिकांना वाटतंय की हीच ती वेळ आहे आणि म्हणून ते सुद्धा पूर्ण शक्तीनिशी उतरलेले आहेत। जी माहिती आपल्याला बलुचिस्तान त्यांच्या ट्विटर हँडलवरून सुद्धा सगळीकडे मिळते की बलुची फ्रीडम फायटर जे आहेत त्यांनी पाकिस्तानच्या मेजर गॅस फील्डवरती हा हल्ला केलेला आहे। 100 पेक्षा जास्त गॅस वॉल वरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा आतून जळणार आहे, भारतापर्यंत येणं तर दूरची गोष्ट आहे। तर F-16 कसं पडलं जैसलमेरच्या जवळ, जे अमेरिकेकडून घेण्यात आलं, खूप मोठ्या प्रमाणात हात पाय पसरून ते अमेरिकेकडून मिळवलं खरं, पण ते चालवायला सुद्धा अक्कल लागते, ते चालवता येत नाहीये आणि म्हणून बघा पाकिस्तानचं हे F-16 भारतीय सैन्यानं आज पाडलेलं आहे, नाक कापलं गेलंय। हेच F-16 पाकिस्ताननं अमेरिकेकडनं विकत घेतलेलं होतं। असे त्यांनी 15 लढाऊ विमानं जी होती ती त्यांच्याकडनं विकत घेतलेली होती, ज्यातलं F-16 आपण पाडल्याचं बघतोय। पाकच्या गॅस फील्डवरती हल्ला करण्यात आलेला आहे। पाकची कोंडी कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने आता त्यांच्या जवळचे त्यांचे जे शत्रू आहेत ते देखील अंतर्गत त्यांच्यावरती हल्ले करताना दिसत आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं तर बलुचिस्तान म्हणजे BLA यांनी आजच एक व्हिडिओ जो होता तो पोस्ट केलेला होता आणि भारताची कवच कुंडला आपण बघूयात। मी वारंवार म्हणतोय की भारत हा शस्त्र सामुग्रीच्या दृष्टीने अत्यंत सज्ज आहे, ज्यामध्ये आपल्याकडे आहे S-400 सुदर्शन चक्र आपण म्हणतो, L-17 हे L-17 पण आपण बघतोय। शिल्का हे हा रणगाडा देखील आपल्याकडे आहे आणि या माध्यमातून जो काही मारा केला जातो तो जोरदार असतो। ZU-23 भारताचं आणखीन एक कवच कुंडल। बोफोर्स तोफा देखील आपल्याकडे जोरदार आहे, सीमेवरती तैनात आहेत आपल्याकडे। पिचोरा हे देखील भारताचे एक कवच कुंडल म्हणता येईल, जे जोरदार मारा जे आहे ते शत्रूच्या वेगवेगळ्या तळांवरती बंकरवरती करताना दिसतं। आकाश या मिसाईल बद्दल तर वेगळं सांगायला नको, याची धडकी अर्थात पाकिस्तानने घेतलेलीच आहे। ही सगळी शस्त्रसज्जता ही आपण आपल्याकडे तयार ठेवल्याचं बघतोय। त्याचबरोबर MRSAM हे देखील एक भारताचं मोठं कवच कुंडल आहे। पुढे जर आपण पाहिलं बलुचिस्तानची पुन्हा एकदा ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। विशाल, बलुचिस्तानच्या सगळ्या फ्रीडम फायटरना उकसवण्याचं काम करण्यात आलेलं होतं। या सगळ्यांना एक प्रकारे प्रवृत्त करण्याचं काम हे मुल्ला मुनीरनं केलेलं होतं। त्यांनी सांगितलं होतं तुमच्या 10 पिढ्या आल्या तरी तुमचं स्वप्न कधी साकार होणार नाहीये आणि त्यामुळे हे सगळे पेटून उठलेले आहेत। ज्या पद्धतीनं बलुचिस्तानमध्ये गेल्या काही दिवसापासून वर्षांपासून अनरेस्ट आहे, प्रचंड असंतोष खतखततोय आणि ते सुद्धा तिथं स्वातंत्र्याची मागणी करतायत। अन्याय झाला आपल्यावरती, सातत्यानं पंजाब सेंट्रिक असलेल्या पाकच्या लष्करानं आपल्यावरती अन्याय केला, अनेक लोकांचे जीव घेतले आणि त्यामुळे बलुचिस्तानचे हे सगळे फ्रीडम फायटर त्यांची लढाई लढतायत, त्यांच्या स्वातंत्र्याची लढाई लढतायत आणि आज भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिल्याच्या नंतर बलुचिस्तानमधल्या या सगळ्या फ्रीडम फायटर्सना निश्चितपणे एक बळ मिळालेलं असणार आणि मग त्यांनी सुद्धा त्यांचा वचपा काढायला सुरुवात केली। खरं तर या बलुचिस्तानमधल्या फ्रीडम फायटरना
प्रवोक करण्याचं काम कोणी केलं, कोणी त्यांना मैदानात उतरवण्याचं काम केलं? मुल्ला मुनीरनं केलं. कारण मुल्ला मुनीरने सांगितलं 10 पिढ्या तुमच्या आल्या तरी तुम्हाला बलुचिस्तान मिळू शकणार नाहीये. जेव्हा तुम्ही भारतासोबत पंगा घेताय तेव्हा बलुचिस्तान मधल्या अंतर्गत लोकांना सुद्धा तुम्ही उरावर घेताय, याचा अर्थ तुम्हाला ते सोडणार नाहीयेत. कारण आता परिस्थिती तुमच्यासाठी विपरीत बनलेली आहे आणि भारताला काही देणं घेणं नाहीये. तुमचा तो अंतर्गत प्रश्न आहे. स्वतःच्या अंतर्गत एवढे प्रश्न असताना, इतका असंतोष असताना भारतासोबत युद्ध करण्याची खोमखोमी जर असेल, परिणाम भोगावे लागतील. बिलकुल परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तान करता हा दुष्काळात 13वा महिना अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे बलूच लिबरेशन फ्रंट या सगळ्या परिस्थितीचा, या अंधाधुंद बिथरलेल्या परिस्थितीचा फायदा घेताना आपण बघतोय. आणि ते फ्रंट देखील पुढे येऊन आता पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करताना दिसतंय. 15 पाकिस्तानी सैनिक त्यांनी एका ब्लास्टमध्ये आज त्यांचा बळी घेतलेला, त्याबद्दलचा व्हिडिओ देखील त्यांनी जारी केलेला होता. आणि अगदीच बलूच लिबरेशन फ्रंट बद्दलच्या गेल्या काही काळातल्या कारवाया किंवा त्यांनी केलेल्या ऍक्टिव्हिटी जर लक्षात घेतल्या तर आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की 11 मार्चला क्वेटाहून पेशावरला जाणारी जफर एक्सप्रेस जी आहे ती बलूच लिबरेशन फ्रंटने हायजॅक केलेली होती. आणि ज्यामध्ये या हल्ल्यामध्ये त्यांनी पाकिस्तानातल्या लष्करातील 20 जणांना ठार केलं, तसंच रेल्वेतील 100 पेक्षा जास्त प्रवाशांना त्यांनी ओलीस ठेवलं होतं. आणि त्यामध्ये पाकिस्तान लष्कर आणि गुप्तचर संघटना ISI मधील व्यक्तींचा देखील समावेश होता. त्यामुळे आता पाकिस्तानला आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तर दुसऱ्या टप्प्यातनं उत्तर देतोच आहे, पण दुसरीकडे त्यांचे जे आजूबाजूचे अंतर्गत शत्रू आहेत ते देखील आता जागृत झालेले आहेत आणि त्यांच्यावरती ते हल्ला करताना दिसतं. आणि त्याचंच उत्तर डेराबुटीमधील गॅस सेंटर म्हणजे पाकचं गॅस फील्ड जे आहे त्याच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. आणि आता बलुचिस्तान फ्रीडम फायटरकडनं पाकवर जोरदार हल्ला करत आपल्या स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जी आहे ती प्रभावीपणे पुढे आणली जाते. गेल्या काही दिवसामध्ये